स्पीकर आणि बँड वाजवायला लागले. मग ते आजूबाजूच्या लोकांना नॉईज पोल्युशन बद्दल माहिती होतं. मद्रासला बरीच जागृती झाली होती. मग ते हायकोर्टात गेले. हायकोर्टाने रेसिडेन्सच्या बाजूने निकाल दिला. मग चर्च ऑफ गॉड सुप्रीम कोर्टात गेलं. फॉर्च्युनेटली ते 2000 ऑगस्टमध्ये हा डिस्प्यूट MB शाह आणि फुकन यांचं बेंच होतं, त्यांच्या पुढे आलं. तर जजचं म्हणणं होतं की ट्रॅफिकचा आवाज सुद्धा खूप आहे, मग आमच्या आवाजाला का तुम्ही हे करता. ठीक आहे. सुभाष थोडं पाणी ठेव. मग जस्टिस शहाने त्यांना विचारलं चर्चला की मग आपण आता ट्रॅफिक बंद करूया का, तुम्हाला चालेल का ट्रॅफिक बंद केला तर. आणि तुमच्या जर प्रेयरच्या वेळेला लाऊडस्पीकर आणि बँड वाजवायचा असेल तर तुमच्या धर्म पुस्तकामध्ये कुठे लिहिलेलं आहे का की तुमच्या प्रेयरच्या वेळेला हे लाऊडस्पीकर लागतो, बँड लागतो. असं जर असेल तर मी तुम्हाला परमिशन देतो. आणि त्यांनी पहिली जजमेंट सुप्रीम कोर्टातून 30 ऑगस्ट 2000ला, त्या जजमेंटमध्ये त्यांनी एक वाक्य असंही टाकले दॅट इवन द बेबीज हॅव राईट टू पीसफुल स्लीप. म्हणजे मी जे ॲफिडेव्हिट फाईल केलं होतं ते त्यांनी मनात ठेवून तुम्ही. नेक्स्ट प्लीज.